आपलं काय सांगा काहीतरी दोन शब्द आम्हाला जरा नव्या पिढीला. नाही बघा, जे मनाला टाकू वाटेल त्याला टाकायचं. नाही टाका कोणाला बी तुम्ही, पण शेवटच्या 2 दिवसात खरा प्रचार आहे. खरा शेवटच्या 2 दिवसात काय काय होतं शेवटच्या 2 दिवसात? ज्याचा हात जड त्यालाच मतदान, ज्याचा हात आकडून आहे त्याला मतदान कोण टाकतील लोक? जड न हाल खात म्हणजे काय? ती जनता सांगते पण ना. 7 तारखेला आहे ती, एका बाजूला काँग्रेस आहे दुसऱ्या बाजूला भाजप आहे. कसं करायचं मग? एवढं आपल्याला जास्त काय बोलतो. तुमचा अभ्यास सांगा की. बर माझं नाव विष्णू शिवराम गुले, राहणार मंगळवेढा, जिल्हा सोलापूर, तालुका मंगळवेढा. बर कोणाचा विश्वासच राहिला नाही. कोणाचा विश्वास नाही काय सोलापूर लोकसभेत येणारा शहराचा भाग आपण बघितला. आता आपण काही गावाचा भाग बघणार आहे. मंगळवेढ्यामध्ये आहे सध्या, आणि पंढरपूर मंगळवेढा हा विधानसभा मतदारसंघ आहे. तिथं आपण आहोत आणि तिथं नेमकं लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये उभे असणारे प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते या लोकांचं काय मत आहे जाणून घेऊयात. या दादा नमस्ते. काय नाव तुमचं? दत्ता नागणे. आता असं आहे की दत्तभाऊ की आता इलेक्शन लागतंय. इलेक्शन कशात लागतंय? लोकसभेचं ना. लोकसभेत काय कुठलं लागतंय? लोकसभेचं लागले. लोकसभेला कोण कोण उभं आहे? परिणिती ती आणखीन कुठला आहे? राम सातपुते. बर काय वाटतं कुणाची हवा वाटते यावेळेस? परिणिती वाटतंय. काय आले पेपरात आज? कुणा वाचा येत नाही ना आम्हाला. काय बघायचं चित्र वाचायच ना. मग काय बघताय? चित्र बघताय. चित्रात काय काय दिसतंय? काय दिसतंय चित्र? काहीतरी दिसतंय की काय काय? काय दिसते नुसती फोटो दिसते बघत बघायची. होय. राजकारणाची आहे का काय बातमी? काय आपल्याला त्यातलं कळत नाही सांगतो काय सांगतो तुम्हाला. हा बातमी काहीतरी दिसते बरं का. हा हो का बातमी इलेक्शनची बातमी. आम्हाला काय वाचा येत नाही सांगत. मी सांगतो की तुम्हाला काय सांगायचं. काय आले इथं सोलापूरचं इलेक्शन आहे आणि इथं 2 जण उभे आहेत. राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे. दोघांच्या मध्ये चुरशीची लढाई म्हणतात पेपरवाले. असं म्हणते हा चुरशीची होईल लढाई. होईल काय सांगता येते ते? तुमचा काय अंदाज सांगतोय? काय आम्हाला त्यातलं कळत नाही. आम्ही काय सांगायचं तुम्हाला? तुमचा अभ्यास असणार आहे. अभ्यास वाचायला अभ्यास झाला असता ना. होय. आपल्याला अंगठा बाजू माणसासाठी वाचायला अभ्यास करतोय. तेच माणसं देश बदललाय त्यांनी मागच्या वेळेस. मागच्या वेळेस बदल असेल त्यांनी, आता बदलत नाही बदलत. पंतप्रधान कोणी बी हो कोणी आपल्याला काय घ्यायचं ना. निवांत आपलं चार करणं. काय काम करता? शेती करायची. घरी कोण कोण असते? घरी आहे मंडळी, पोरगा उसून आपली शेती करायची, निवांत राहायचं, टेन्शन घ्यायचं नाही. तिकडे काय बी होते जळू तिकडे. हा काय घेणार आपल्याला काय घ्यायचं नाही. आपल्या कोण देते आणून आपल्याला कष्ट आपल्याला करावं लागतंय. येत नाही आपल्याला आणून तर काय सांगायचं. पण मतदान देतो ना. मतदानाच्या वेळेस मतदान देतोय ती गुप्त. आपलं काय सांगायचं नाही पण आपलं त्या दिवशी देत टाकायचं. कोणाला ती वाटत त्याला टाकायचं. ती काय आता एक प्रश्न आहे बघताय शेवटचा. आता ते म्हणतात किंवा शेवटच्या 2 दिवशीच खरा प्रचार होतोय. बरोबर आहे. का होतंय त्यावेळेस? का होतं त्यांची त्यांनाच माहिती करणार नाही तुम्हाला माहित असणार. थांबा दादासनी माहित असणार बरं का. दादा काय सांगता? बरं ऐका आता आम्ही सगळीकडे फिरलो इथं. तुमचं नाव सांगा. थांबा आता असं आहे शेवटच्या 2 दिवसात म्हणतात खरा प्रचार, बाकीचा सगळा खोटा प्रचार. खरा प्रचार 2 दिवसात. काय काय होतं 2 दिवसात? पैसे वाटतील काय करतील ती जरा सांगा की समजून जरा प्रेक्षकांना व्यवस्थित. आम्ही वाटलं नाही तर नाही तुमचं नाही आपलं कुणाचं नाही. एक काय होतं बाबा गावात काय असतं तुमचं जरा अभ्यास आहे. 12-1 वाजूस्तर संधी जाग्या होती राहते ती. पुन्हा संध्याकाळी एक पुढारी जाते वाडरगणी पुढारी येतात. त्यांच्या हातात असते ती कार्यकर्ते बाकीचे त्यांच्यापाशी देते. थोडं जावं यांना द्या त्यांना नावागणी देते. अजून काय होतंय? अजून काय होतं? मटणाच्या पार्ट्या नाही सांगितलं. मटणा पार्ट्या ह्या नसते. आमदारकीला असते. ह्यात कोण बुचळत नाही. ह्यात नाही होत. खासदारकीला कोण देत नाही. आमदारकीला काय होतं? आमदारकीला होती ना. कसं होतं? गली गणित बोकाड असते खरं.
प्रत्येक गलीला एक बोकाड. होय, गलीला असते, वार्ड बाहेर असते, मेंबर देतो, कार्यकर्ते देते त्यांचं. अजून कुठली तरी एक पार्टी होती, कसे दारूची असते, दारूची होती. कशी होती पार्टी? त्यांची त्यांनाच माहिती आहे. नाही नाही, तुमचं नाही चाललंय इथं, ही कुणाचं नाही. जाणाऱ्याला माहिती आहे ना. नाही, एक कसं तरी लोळायचं तर प्यायची, घरला जायला यावं अशी प्यायची, त्यांची त्यांच्या ठरवायचं. असं एक चित्र दिसतंय गावात. आणि खरा प्रचार त्याच्यावर होते. त्याच्यावर म्हणजे दारू, मटण, पैसा, पैसा, 3 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या ठरतात. बरोबर. कोण वाटतं नाही वाटतं त्यांना माहिती. आपल्याला काही घेणं देणं नाही, संबंध? आपला काही संबंध नाही. आपण मग टाकायचं मोकळं व्हायचं. पण ती जी करतात तो खरा प्रचार आहे. खरा प्रचार. आता काय चाललंय? खोटा चाललाय, आता खोटा आहे. जरा कमी चाललाय, जरा टेस्ट 2 दिवसात होते. 2 दिवस पण शेवटच्या 2 दिवसात कळते की खरा प्रचार कोण आहे. परत असं आहे की सोलापूरमध्ये दोघं उभे आहेत, राम सातपुते आहेत, दुसऱ्या बाजूला प्रणितीताई शिंदे उभे आहेत. काय वाटते, कशी हवा कुठल्या बाजूने दिसते? हवेला अजून तर कोण काय सांगू शकत नाही. त्याचा हवा बिवा कोणाची काही नसते. अजून जरा शांत चाललंय. शांत हवा बिवा काही नसते. मोदी हवा म्हणत होते, आता काय मोदी हवा आहे का कुठे? नाही हवा. म्हणते मोदीला सगळी शिवाय देते ती माणसं. काहून शिवाय देतात? होय, काय शेतकऱ्याचा प्रश्न आहे, सगळ्याच महागाई आहे. आता आम्ही रिक्षावाला आहे, आम्हाला गॅस आता गॅस उतरला. आम्ही 110 रुपये गॅस टाकला किलो. मग अजून काय काय समस्या आहेत? महागाई वाढली, भरपूर जायते अजून समस्या. बेरोजगारी आहे. जेवढं सांगितलं तेवढं कमी जायचं. सांगा 2-3 जरा कळू दे प्रेक्षकांना. सांगितले आता महागाई आहे. महागाई वाढते. शेतकरी मुळात अडचण शेतकरी. काय काय शेतकऱ्याला हमी भाव पाहिजे सगळ्या. कुठली ज्वारी म्हणा, कडबा म्हणा. आता आमच्या शिवारातलं कडबं कवा सुद्धा सुगी झाल्या राहत नव्हतं. आता काळ भंगार झालं, कुजले आमचं कडबं. आता त्याला हमी भाव दर नसल्यामुळे आता 20,000 रुपयाला कडबं जात होतं आमचं. 1000 कडबं 20,000. आता त्याला 6-7 ला कोण मागी नाही नाही. मग कुणाचं म्हणायचं आता? त्याच्याकडे कुणाचं लक्ष नाही. शेतीला हमी भाव नाही, कडब्याला दर नाही. ज्वारी सगळ्यात जास्त होती, सगळ्यात जादा ज्वारी. त्याला बी दर नाही. काय करायचं? 2,500-3,000 रुपये दर. 6,000. पाण्याचा बिल मोठा प्रश्न आहे. पाण्याचा मोठा प्रश्न आहे. पाण्यात हित सिटीला पाण्याचा नाही. 32 खेड्याला पण शेतीचा प्रश्न आहे. कारण आमची जिराय शेती आहे सगळ्या. पावसावर अवलंबून आम्हाला. मोदी सरकारनं चांगलं केलं, भलं केलं, नाही केलं, काय केलं असं वाटतं? मोदीने काय चांगलं केलं नाही. वाटोळच केलं त्यानं. मोदीने मत टाकलं होतं का कोणी? आधी त्याला सुरुवातीला मत आम्ही टाकलं. त्याला टाकलं होतं का म्हणून टाकलं? शिवसेना युती होती म्हणून टाकलं. मी शिवसेना कट्टर कार्यकर्ता बाळासाहेब ठाकरे. पण आता असं आहे की मत टाकलं त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं होतं? चांगला वाटला होता माणूस की बाबा काहीतरी नवीन पिढीला काहीतरी करेल. पुन्हा त्यात आता मराठाचा आपला आरक्षणचा मुद्दा. आणि मराठा आरक्षणाविषयी त्याने काहीच बोलला नाही आजपर्यंत. कवा बोलला ती? एक शब्द तर काढला त्यानं मराठा आरक्षणाविषयी? काहीच काढला. आंतरवलीसाठीला भेट दिली नाही असं म्हणले जरांगे पाटील. दिलीच नाही ना. कोण गेले? बरोबर. मुख्यमंत्री आपला देवेंद्र फडणवीस गेला नाही. गृहमंत्री आहे ते, तर त्यानं जायला पाहिजे होतं. पण ते आता म्हणतात मराठा आरक्षण दिलंय बाबा, टिकल असं वाटतंय का? टिकल वाटतंय? आता आम्ही आडगी माणसं आहे, कुठं टिकले? मग कशा पाय चालू आहे सगळं? टिकल असं वाटत नाही. टिकायचा विषयच येत नाही. ह्याच्या आधी 15% दिल तर येतो मी. ती परत असंच गेलं. ती बी काय मध्ये 15%? आता हे 10 गेले. आता ते 10% ती 15%. मग किती झालं आरक्षण तुमचं? कुठं आहे मग? आता असं आहे की पक्ष फोडायचा पण मध्ये लय मोठा विषय झाला. पक्ष तर फोडला हो. ती एक सुद्धा निवडून येत नाही. एकनाथ शिंदे सुद्धा रिक्षावाला, मी रिक्षावाला, येत नसतो निवडून. ती रिक्षावाल्यांचं हे मत आहे बरं का. हे पण सगळ्यात महत्वाचं नोंद करून घ्या. रिक्षावाले तुम्ही, रिक्षावाले मुख्यमंत्री झाले, तुम्ही रिक्षावाल्याचं वेगळं मत आहे. मुख्यमंत्री झाले म्हणजे कसे झाले? गद्दारी करून झाले ना. त्यांनी पैसे घेतले न घेतले ते त्यांचा विषय आहे. पण तुम्ही शेवट ज्या माणसानं तुम्हाला मोठं केलं त्या माणसाच्या पाठीत खंजीर कुठून तुम्ही गेलाच ना. मग तुम्ही कशासाठी गेला? तुम्हाला पद पाहिजे होतं तर आमच्या उद्धव साहेबाला बोलायचं होतं, मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, मला मुख्यमंत्री करा. तुम्ही बोलायला पाहिजे होतं. तुम्ही एका रात्रीत काही बी करता काय? मग गुवाहाटीला गेले. गुवाहाटीला जाऊ द्या नाही तर सराटीला जाऊ द्या, पण गेले ना पळून. गेले. पळूनच गेले म्हणायचं. मग कधी सांगून गेले काय तुम्हाला? आम्हाला आपल्याला काय सांगितलं? काय सांगितलं? आपण आपले साधी सामान्य माणसं. ठीक आहे, हा विषय आहे ना. आता असं आहे, आपण आता शेवट करू. तुम्ही भारी बोलताय. आता प्रणितीताई शिंदे आणि दुसऱ्या बाजूला राम सातपुते. त्यांना जाईल प्रणिती शिंदेला मत, हातापंजाला मत. कारण आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना हे दिलेला पाठिंबा दिलाय, त्यामुळे आमचं मत त्यांना. महाविकास आघाडी. महाविकास. तर असं आहे एकंदरीत. तुमचं नाव सांगा फक्त. तात्या सुद्धा आमदार सावंजी. तात्या साहेबांनी अतिशय सुंदर मत व्यक्त केलेले, त्यांच्या भावना आहेत त्या.
बऱ्याच बाकीच्या लोकांनी संमिश्र अशा भावना व्यक्त केलेल्या आहेत, मत व्यक्त केलेलं आहे. काय वाटतंय, काय हा तुमचा अंदाज आहे? आमच्या काय अंदाज, आम्ही शेतकरी, आम्ही काय त्या अहो, भागात नसतोय. शेतकऱ्याचा अंदाज करेक्ट असतोय. काय नाही काय नाही, आम्ही त्या भागात नसतोय. आमचं आपलं काम धंदा करायचा, खायचं. काय काय करता काम? काम काय नाही, शेती करायची आणि काय. बर आता ही ज्वारी कडबाला दर नाही म्हणते ते, हा लय मोठा प्रश्न आहे हो. हा, दर नाहीच. चालू वर्षाला कसलाच दर नाही. ज्वारी तर इथं सगळ्यात जास्त होती, जास्त होते. तो बी लय मोठा विषय आहे. लय मोठा आहे, ज्वारीला दरच नाही चालू वर्षाला. पाण्याची कशी काय समस्या? पाणी आहे आम्हाला, येते नळाला प्यायला, काय अडचण नाही. शेतीला नाही पाणी, प्यायला पाणी आहे. ते यंदा पाऊस नाही त्यामुळे जरा अवघड वाटतं. आणि धरणात पाणी आपल्या नदीला बंधारा असल्यामुळे उचिटांचं आम्हाला प्यायला पाणी येते. मतदानात काय होईल असं वाटतंय, पण तिकडे पडेल का पाऊस? कुठल्या बाजून पाऊस पडेल? तसं काय सांगताय, बाजू काय नाही. बाजू आता काय सांगणार तुमच्या मनात, काय मी काय सांगणार सांगा. आज काय तुमचा अंदाज असतो, गावागावात फिरता 12 वाजता, तिथं सगळं कंट्रोल असतं सगळं. कसं असतं अजून कळत नाही, शेवटच्या 2 दिवसात कळतं काय आहे. बर, शेवटच्या 2 दिवसात खरा प्रचार आहे. खरा शेवटच्या 2 दिवसात काय काय होतं शेवटच्या 2 दिवसात? ज्याचा हात जड त्यालाच मतदान, ज्याचा हात आकडून त्याला मतदान कोण टाकतील लोक. जड ना हलका म्हणजे काय? ती जनता सांगते पुन्हा, जनता सांगते पुन्हा, आपण काय सांगायचं? काय काय होतं त्यावेळेस? एक पुढारी काय करेल तीच होत असते. पुन्हा काय जनताच्या पर्यंत जनता जाणार. शेवटच्या 2 दिवसात खरं येईल. गावच्या पुढाऱ्यापर्यंत सगळं येतं. पुढाऱ्याला कोणी खात नाही ते, पुढाऱ्याला बसा म्हणते घरात. जनतेपेक्षा पुढारी काय एकटा एकजण मतदान आहे ते नाही. शेवटच्या 2 दिवसातलं सगळ्यात महत्वाचं वाक्य होतं तुमचं. सगळ्यात महत्वाचं शेवटच्या 2 दिवसाच असते राजकारण. कुठलं बी सगळं आठवड्याभर जर केलं महिनाभर, शेवटच्या 2 दिवसात खरं राजकारण. धनशक्ती प्रसन्न होते 2 दिवसात. 2 दिवसात. अच्छा, हे सगळं महत्वाचं आहे. शेवटच्या 2 दिवसामध्ये धनशक्ती प्रसन्न होते. कुणाची हवा वाटते तुम्हाला? आता हवा म्हणजे आता तर काय लक्षणी काय सांगता येते तुम्हाला सांगा, आपला तुमचा अंदाज सांगायला काय सांगा. तुमचा अभ्यास मोठा असणार आहे. कशाचा मोठा आता तर झाले निवडणूक चालू झाले, प्रचार काय कळा लोकांचं काय सांगा. आपला सांगा अंदाज काय, मध्याला काय जाते अजून नाही त्याला. हाय बरोबर आहे, अंदाज कसं काय सांगायचं तरी कोणीकडे येते जाते, आपण काय अंदाज काय कळतोय. एकद्याचं मत ठुकून काय त्याला अंदाज कसं द्यायचं? अंदाज देशा काय बोलली आपण. आता हवामान विभाग म्हणतंय पाऊस पडणार, पडतो का? नाही पडत. बरोबर, त्यांचा अंदाज चुकतोय. आपला चुकला म्हणून काय आपल्याला. सांगा आपला अंदाज एखादा. शिंदे वाटते. प्रणिती शिंदे उभी आहेत, राम सातपुते उभे आहेत, ही 2 माणसं आहेत उभी. दोघातलं कोण वाटतंय? आता काय सध्या तर दोघांची हवा चांगली आहे. दोघांची बी चांगली आहे. तरी त्यातला आता एकच की आता 2 बटणं कशी दाबणार एकत्र? नाही, पण हवा चांगली आहे दोघांची. आता परत काय अजून एका रात्र इलेक्शन फिरते, काय सांगता येतं? शेवटच्या रात्रीवर असते सगळी. शेवटच्यात काय होते रात्रीत? होईल म्हणतोय, काय इकडे तिकडे होणार ते. शेवटच्या 2 दिवसात काहीतरी लय मोठा प्रचार होतो म्हणते. होते आताच काय करणार नाही. त्या टायमाला माझी मुलाखत घ्या, सांगतो तुम्हाला. त्या टायमाला घेऊ मुलाखत. त्या टायमाला भेटणार ना मला? भेटतो नक्की नक्की. त्या टायमाला कोणी लागली 100% सांगतो. कसा वाटतं अंदाज तुमचा? अंदाज काय, आता इकडं ही भाजपचाच भाग आहे, पण आता जरा नवीन आहे म्हणते मन, पण तशी हवा भाजपची. काय कळलं नाही. आता नवीन आहे म्हणजे कोण नवीन आहे? खासदार राम सातपुते. आता उभं राहिलेले ते नवीन आहेत, बाहेरून आले म्हणतात. का बाहेरून आलेत का इथलेच आहेत वाटतं? नाहीत माळशिरसचे आमदार आहेत, पण ते बाहेरून म्हणजे कुठं बीड मध्ये आले म्हणतात. मग ते आता ही स्थायिक असते सोलापूर, ती जरा बाहेर आलेली असते. बर, असं असतंय. पण ही आमदार सगळी इकडे भाजपची आहे ना, त्याच्यामुळे असं वाटतं की भाजप वर कोण पाहिजे पंतप्रधान? हे मोदी. तर काय नाही, का वाटतं मोदी पंतप्रधान पाहिजे? देश सुरक्षित ठेवायचा म्हणलं तर मोदीच पाहिजे. देश सुरक्षित राहतो याच्याकडे. काय काय देश सुरक्षित राहायला काय काय केले त्यांनी असं वाटतंय तुम्हाला? काय म्हणते अतिरेकी हल्लं अमुक तमुक, पहिले बॉम्ब सोड व्हायचं ते तर बंद झालं ना. बंद झालं का बाबा? हसला आता. नाही म्हणजे थोडक्यात म्हणजे बरोबरच आहे त्यांचं. बरोबर आहे. काय बरोबर आहे? असं मोदीनं हे हागणदाऱ्या मुक्त केल्या. मग आता काय रस्त्यावर सगळे घाणच होते आता आहे घाण रस्त्यावर. संडास बांधली, संडास मोदीन म्हणजे त्यांना असं दिले घे पैसे दिले संडास बांधायला. किस्त दिले पैसे म्हणजे काय एका संडासला 50-25,000 असं काम केलं त्याने. नाही असं नाही. 2 महत्वाचा मुद्दा आहे, हागणदारी मुक्त गाव आणि दुसरा मुद्दा सुरक्षा. या 2 कारणास्तव मोदी सरकार पाहिजे. म्हणजे केली त्याने काम. बर, सरकार आता उद्या काय कोणचं सरकार येते काय गावलं. काय नाव म्हणला? शिवाजी गणसप्पा मेटके. हसताव का म्हण? हसताव का? हसवायला असते.
हसू आले असते का म्हणून हसू आले आता असं येत असते सारखं सारखं नाही कधी ते कवची स्माईल जोरात आहे तुमचे स्माल जोरात असणार नाही. हा काम करते म्हणजे स्माल जोरात असणार काय काम करता हाय शेती शेती आहे शेती किती आहे शेती शेती हाय एकर वावर आहे तर पावर आहे वावर आहे तर पावर आहे ना 1 एकर आहे का आहे एकर एकर काय काय लावलंय एकरात काय लावायचं निक पाऊस नाही पाणी नाही आता गांजा कायच नाही यंदा आहे ना आता गांजा लावा मग तुम्ही गांजा पण जळून चालेल. गांजा लावायची ना परमिशन हा बघाय सरकारने दिलं ते करायचं सरकारला काय सांगाल काय तुम्ही असलं सांगायचं काय तर काय सांगा की बाबा द्या काय परमिशन असं म्हणाल होय द्या पण आता परमिशन नाही नाही. त्याला त्यामुळे लावता येत नाही. नाही आपण त्याचा निषेध करतोय आपण ओके सरकारची परमिशन असल्याशिवाय करत नाही नाही. ओके बरं आता जाऊ द्या आता काय झाली गंमत इलेक्शन लागले बरोबर बरोबर कुठला इलेक्शन ह्याचं आहे आपलं पण एवढे द्यायला कुठलं हां बरोबर हां बोला कुठलं इलेक्शन आहे म्हणला काय ह्याचं आहे आपलं मोदी साहेब मोदीचं मोदीचं इलेक्शन म्हणजे हाय द्यायचं आमदारकीचं का खासदारकीचं काय खासदार आमदार आपला काय एवढं कळत अच्छा कुठलं बी असू द्या कुठली काय बरं तर असंही गंमत आहे की इलेक्शन लागले 2 माणसं उभी येते कोण कोण आहे माहिती आहे कोण कोण उभे आपलं माहिती मी सांगतो काय राव मी बाहेरचा माणूस असून सुद्धा तुम्हाला सांगतो सोलापूरच्या माणसं आम्ही रोज खडे काढतोय आम्हाला कुठलं कोणी जायचं बघायला आमच्याकडे होय सांगतो तरी बी ऐका मी हाय बाहेरचा तरी बी सांगतो तुम्हाला प्रणिती शिंदे उभे आहेत राम सातपुते उभे आहेत बरोबर आहे का आली काही माणसं तुमच्याकडं नाही आमच्याकडे आली तिथं नाही आली हा ते येते उद्या सभा विभाग नाहीत घेतल्या उद्या येणार आहे ते उद्या कोण येते कोण येते काय माहित नाही आपण आले बघायला पण कोणतरी येते कोणी बी उद्या कोणी पण येईल. कुठलाही पक्ष उद्या कुठलाही पक्ष आपलं त्यांच्यावर लक्ष आहे का नाही लक्ष लक्ष खड्ड्यावर आहे आमचं खड्ड्यावर लक्ष आहे आणि देश खड्ड्याचा गेलाय का नाही आहे खड्ड्यात ते काय आपला कोणता बघणार आहे ते आपण उठले सुटले काम करून खाणार होय काय दिसेल काय खड्डे काढता म्हणजे कुठं जाता कॉलमचे कामगार शेती कॉलमचं काम करता काम करायचं आहे काय समस्या रोजगार आम्ही किती वय झालं वय झाली 30-32 आहे लगीन झालं का झाली झालं आता का लग्नाच्या लई समस्या मोठी झाली तिथं आहे का ती समस्या तसं काय नाही सगळेच लग्न होतात समधी लग्न बरं आता काय वाटतं शेवटचा प्रश्न आहे प्रणिती शिंदे उभे आहेत एका बाजूला दुसऱ्या बाजूला राम सातपुते उभे आहेत इलेक्शन लागतंय मतदान होणार आहे 7 तारखेला कुठल्या बाजूनं वारं दिसतंय जरा आहे का अंदाज तसा काय काय अंदाज आम्हाला माहिती अंदाज सांगता येत नाही आम्हाला सांगते 7 तारखेला लॉक करणार लॉक कर तेव्हा ठरवू काय होतंय ते आता नाही 7 तारखेला लॉकन 8 तारखेला उघडे 8 तारखेला नाही उघडणार नाही. 4 जूनला उघडतंय ठीक आहे ठीक आहे चालतंय दादा आता सांगायचं तुम्ही नाव आणि गाव बी सांगायचं तिकडे बघून सांगायचं पुरी वळी लाजायचं नाही काय इलेक्शनचं आपल्याला काय माहित नाही काय नाव गाव सांगायचं आपलं काय तेव्हा बाकीचं नाव तानाजी येडखे जोरात बोलायचं हां तानाजी येडखे मंगेडा हां गाव हीच गाव मंगळवेढा काय काय करता सेंटरिंग काम करतो सेंटरिंग काम करता किती रुपये मिळतात महिन्याला महिन्याला काय नाही खाडीच वर 2-3 दिवस भरतात आठवड्यातनं 2-2.5 हजार पगार होतोय होय शिक्षण किती झाले शिक्षण 9वी हां 9वी झाले 9वी झाले रोजगार नाही म्हणते ते हं? रोजगार नाही म्हणते ते रोजगार नाही म्हणतात सगळीकडे रोजगार नाही कामच नाही तेवढे काय वाळू नसल्यामुळे कृषणामुळे कमी आहे ना होय आता असं आहे इलेक्शन लागतं बरोबर का बरोबर आहे कोण कोण उभं आहे इलेक्शनच्या राड्यात नाही आपल्याला काय माहिती नाही पण आता काय थोडीशी बेसिक माहिती ठेवायची जाऊ दे की राडा आपल्याला काय कार्यकर्ते व्हायचं का पण माणसांना माहिती पाहिजे का नाही कोण कोण उभं आहे बाबा कसं व्हायचं काय माहितीच नाही तरुण पोरासनी राव आता उभं कोण आहे हे बी माहिती नाही काय करायचं माहिती तर व्हायला पाहिजे कोण कोण उभं आहे राम सातपुतेने प्रणितीताई शिंदे पोरासनी काय सांगितलंच नाही वाटतं तुम्ही कोण उभं आहे काय आहे? 2 गोष्टी सांगा पाहिजे ना हां कोण कोण उभं आहे काय आहे ते सांगितलं राम सातपुतेने काय प्रणितीताई शिंदे इथं बसायचं बाबा कॅमेरात आला तुम्ही हां प्रणितीताई शिंदेने राम सातपुते बर कोणाची हवा वाटते प्रणितीताई प्रणितीताई वाटते बर असं आहे ठीक आहे बोलणारा माणूस आलाय बरोबर गडागडा बोलणार म्हणला नाव सांगायचं पिंटू ननवे अच्छा पिंटू साहेब आता असे इलेक्शन लागले होय बरोबर आहे. लोकसभेचं हे म्हणते होय लोकसभेत कोण कोण उभं आहे ही आपला सातपुते शिंदे मॅडम शिंदे मॅडम प्रणिती शिंदे
काय करता तुम्ही? मी गवंडी काम करतोय. गवंडी काम करता तुम्ही? कन्स्ट्रक्शन लाईन आहे. घर बांधता? होय. आता असं आहे की इलेक्शन लागले, तुमचा अभ्यास दांडगा असणार इथला, होय बरोबर? होय. इथं कुणाची हवा दिसते तुम्हाला? परंतु शिंदे वाटते. फुल. किती लीड सीट येईल वाटते? तरी 25,000 येईल. 25,000? तंतोतंत आकडा सांगितला की? नाही तंतोतंत नाही, त्यापेक्षा जादा बी होईल कमी बी होईल. 25,000 कसा आकडा काढला हो? कसं असतं माहिती आहे, आपलं मतदान किती येतं टोटली? माझा अंदाज आहे 3,60,000 बघून बोला. 3,60,000 मतदान आहे वाटतं. बरं. माझ्या अंदाज बघा, पण नेमकं किती आहे मला काय माहित नाही. 25,000 नंतर लीड नाही येणार. कुठनं? लोकसभेला का विधानसभेचं लीड सांगताय? आता चालू खासदारकीला टोटल मध्ये 25,000 लीड येणार. सातपुतेंना बी चांगली मतं मिळतील. होय. टस्सल होईल. होय. काटेकी होईल. टक्कर होणार. काटेकी टक्कर. होय. बरं आता असं आहे की प्रणिती शिंदे का यायला पाहिजे असं वाटतं? कसं आहे माहिती आहे, त्यांची कामगिरी कामं भरपूर आहे ना. कामं भरपूर आहे ती. बर. काय काय कामं केली? आता तसं नव्हे, त्यांची कसं आहे माहिती आहे, प्रगती त्यांची कसं आहे माहिती आहे, काय त्यांच्या वडिलांची प्रगती केली आहे. असं आहे, प्रगती त्यांच्या वडिलांनी केली आहे ना, गृहमंत्री उत्तवा. बर. काय काय वाटतं प्रगती केली? प्रगती कुठं सभा मंडप फी वगैरे सगळं केलेली ना त्यांनी, त्यामुळे ती यायला पाहिजे वाटतं. आणि मोदीचे काय सांग कसं असतं माहिती आहे, इलेक्शन मध्ये काय सांगता येत नसते कुठले काय टाइम, पण आमचा अंदाज परंतु शिंदे. पण आता असं एकच प्रश्न, मोदींनी काय कामं केली? मोदींनी केली भरपूर कामं केली, सगळी कामं केली ती, सगळे शेतकऱ्यासाठी कामं केली ती. त्यांनी महिन्याला भत्ता चालू केलाय, 6 महिन्याला भत्ता चालू केलाय त्यांनी. पण आता मोदींपेक्षा शिंदे साहेबांवर प्रेम तुमचं दिसतंय. बर. काय आता असं आहे, शिंदे साहेबांनी कामं केली म्हणले, तुम्हाला पटत नाही असं वाटतं? का पटत नाही? कामच नाही केलं. नाही. काहीच नाही. काहीच नाही. खरं काहीच नाही. तिघ जण उभारली, काही सुद्धा कामं केली नाही. तिघ कोण कोण? त्यांची हे वैयक्तिक मिसेस. बर. पुन्हा सुशील कुमार शिंदे. काहीच काम कार्यच नाही. आता प्रणितताई करतील का? मग कोण वाटतंय? गृहमंत्री असून त्यांनी केलं नाही, ही काय करते? आता कोण वाटतंय बाबा करेल? बाबा करेल असं कोण वाटतंय? हे आमचा अवताडे आमदार नाही. आता आपण लोकसभेचं बोलतोय. राम सातपुते. राम सातपुते. तिकडं अवताडे, तिकडं सातपुते. ते करतात विकास. मोदी बद्दल काय वाटतंय? मोदी 100% येणार. 100% येणार. वरती पंतप्रधान. मग इकडून कुणाला द्यायचं? सातपुतेच नाही. सातपुते का पाहिजे असं वाटतं? अजून तिथं काय काय करता येईल असं वाटतं? गावाच्या विकासासाठी काय काय विकास करता येईल वाटतं? काय आता रोड आहेत, पुन्हा पाणी टाके आहेत, रस्ता आहे. तिथल्या काय काय समस्या आहे त्या? समस्या काय नाही, आता रोड मंजूर झालेला आहे, रोड तर झालेला आहे, काय समस्या नाही एवढी. तुम्ही काय करता? आम्ही शेती. घरी कोण असतं? घरी कोण कोण असतं? आई वडील. अच्छा. मुलं? मुलं 3 आहेत. अच्छा. काय करतात? काय करतात? शाळेत. कितवीला आहे ते? 12वी 13वी. 12वी 13वी. पोरांनी काय बनलं पाहिजे असं वाटतं? तर काय त्यांच्या मनाने काय. तुमचं काहीतरी प्लॅनिंग असणार की? आहे ना. काय केलं पाहिजे? काय मेडिकल कोर्स, काय मेडिकल केलं पाहिजे, कोर्स केला पाहिजे. रोजगार नाही म्हणतात मोदी सरकारच्या काळात. आहे. लोक करत नाहीत. मोदी सरकारच्या काळात रोजगार नाही म्हणतात. कोण म्हणतात? असे लोक म्हणतात, विरोधक म्हणतात, काँग्रेसवाले म्हणतात. खोटं बोलतात. आमच्या आई वडिलांना मिळते वेळोवेळी, काय त्यांची अडचण नाही. बर. ठीक आहे. नाव काय म्हणला? शिवाजी भोसले. ठीक आहे. तर असं आहे. तर वेगवेगळी मतं इथं आलेली आहेत आणि अर्थात या लोकांचा वेगवेगळा कल आहे. कोण म्हणते सातपुते, कोण म्हणते प्रणितीताई शिंदे. काय होईल ते येत्या काळात आपल्याला कळणार आहेच. नाव काय बाबा तुमचं? नाव तरी सांगाल का नाही? असं असतंय वेराव. बोला. काय नाव सांग आपलं? गोपाळ मुसगुल. होय. बाबा काय चाललंय रानात काम? काय केव्हा चालायची? कडब्यात काम आहे. किती दर आहे कडब्याला? कळब्याला दर किती आहे म्हणलं? काय 7,000 8,000 मेली शेतकरी पाखेल. काय कशी आहे काय शेतकरी मेली? मग काय कर, एवढा जर असतो जिल्हाबंदी केली आहे. कशाला जिल्हाबंदी करायची? शेतकऱ्याचं काय काय समस्या वाटतात? काय ज्वारीला दर नाही, कडब्याला दर नाही. ते आता इलेक्शन आहे म्हणतात. प्रणिती शिंदे उभे आहेत एका बाजूला, दुसऱ्या बाजूला कोण आहे? राम सातपुते. का वाटतं शेतकऱ्याचं कोण भलं करतंय का नाही करत? काय अजून काय नक्की नाही, कोणी केलं नाही. दादा तुम्हाला काय वाटतंय बाबा? आपलं काय
सांगा काहीतरी 2 शब्द आम्हाला जरा नव्या पिढीला. काय नाही बघा, जे मनाला टाकू वाटेल त्याला टाकायचं. नाही टाका कोणाला बी तुम्ही, पण काय शेतकऱ्याच्या समस्या आहे त्या काय काय वाटतं? आहे त्या भांडते ती काय सोडवतंय का कोण नाही काय माहिती सांग. काय काय वाटतं त्या शेतकऱ्या समस्या? काय मस्त समस्या सगळ्याच आहे. कोण सोडवतंय का नाही सोडवतंय काय करते कोण सोडवते सांगा शकत नाही. पण आहेत काय समस्या? कोणाचा विश्वासच राहिला नाही. कोणाचा विश्वास नाही का कोण सोडवलंय का कोणी? कोणावर विश्वास नाही? अहो कोणावर झालं कोणी सोडवलंय का? राजकारणावर कुठला विश्वास नाही? त्यांचं काय आपल्याला काय कळत आपण नाही. बर ती पक्ष फोडाफोडीचं राजकारण होते सगळं. बरं पटतंय का ते? काय आपलं बघा एकमत काय पटायचं ना पटायचं आपल्यापेक्षा काय तुमचं एकमत लय महत्वाचं आहे. पण आपल्याला चांगलं वाटतं त्याला काय. बर ठीक आहे. काय वाटतंय कुणाची हवा येतं, कोण आलं पाहिजे, कोण भलं करल, कोण नाही करल? आरक्षणमुळं जरा तटस्थ आहेत लोक तटस्थ आहेत. पण तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे, दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे येथील भारतीय जनता पार्टीचे बरोबर आहे, पण सध्या तटस्थ आहेत आरक्षणमुळे. कोण तटस्थ आहे? मतदार. बरं वरती पंतप्रधान कोण पाहिजे असं वाटतंय? मोदी पाहिजे. पण मग इकडं काय आणि तिकडं काय वेगळं आहे? पण वर मोदीला कुठं मतदान टाकणार इथं तुम्ही? मोदीला मतदान करणार आहे? मोदीला नसतंय तसं, खासदारला केल्यानंतर येत असते. म्हणजे राम सातपुते अशी तुमची भूमिका आहे. ठीक. अजून काय आहेत लोक जरा गडागडा का बोलून झालाय? जरा गडागडा बोला की जरा. आपलं आहे बीजेपी. बर राम सातपुते जिंदाबाद. बर तुम्ही बोला. कोण बोललं नाही अजून? आपलं तुमचं नाव सांगा, काही सांगू नका. आपलं मग तिकडे राजकारण जाऊ तिकडे. आपलं सांगा नाव गाव आपलं जाऊ द्या. माझं नाव विष्णू शिवराम गुले, राहणार मंगळवेढा, जिल्हा सोलापूर, तालुका मंगळवेढा. पत्ता सांगितलं तुम्ही डायरेक्ट. काय आता शेती करता होय? हा शेती करतो. आता या वयात होते का शेतीचं काम? वय वय. घरी कोण कोण असते? घरी माझी मंडळी, मी, मुलगा, सून, 4 माणसं. 4 माणसं. होय. महागाई वाढली तरी? महागाई वाढली तरी मी कामाला जातो, काम करतो. काय काम करता? काम शेतीतले ज्वारी काढाय, पेंढ्या बांधायला, कडबं भरायला जातो. आता ही सगळं महागाई वाढली म्हणतो. होय बरोबर आहे. ते आता परवडते का तुम्हाला? नाही परवडत. परवडत नाही. नाही. तुरडाळ मागली, सगळ्या ज्वाऱ्या गॅस वाढल्या, महागला, सगळ्या गॅस ज्वारीचा वाढल्या. आहे विषय. बरोबर आहे. कडब्याला दर नाही, कडब्याला दर नाही, ज्वारीला दर नाही, कशालाच दर नाही. काय परवडत? ज्वारी सगळ्यात जास्त होती इथं ना? होय. तिथे मंगळवेढा ज्वारी, कडबा, हरभरा, गहू सगळ्यात जास्त ज्वारीचा भाग आहे. जास्त ज्वारी, कडबा. की आता इथं इलेक्शन लागले वाटतं? हो लागले ना. 7 तारखेला आहे. बर. ती एका बाजूला काँग्रेस आहे, दुसऱ्या बाजूला भाजप आहे. बर. कसं करायचं मग? एवढं आपल्याला जास्त काय बोलतो. तुमचा अभ्यास सांगा की. काय वाटतं कुणाच्या हवा, कोण बाबा येऊ शकतं? अंदाज तुमचा आपला? 2-2.5 लाखांना मी पाहणी करतोय चक्रधरला. काय बसेल 2-2.5 लाखांना बसेल असं वाटतं तुम्हाला? कसा अंदाज लावलाय? अंदाज लोकांच्या कलवर. कुठं कुठं कल म्हणजे कुणाकुणाचं मत? प्रत्येक गावात. तर एकंदरीत असा हा कौल आहे. हा मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ आहे आणि अर्थात सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आपण फिरलो बऱ्यापैकी. सोलापूर शहरामध्ये देखील फिरलो, तिथल्या विडी कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या, त्यांचा कौल समजून घेतला आणि अर्थात मंगळवेढा जो सोलापूरचाच भाग आहे त्या भागामध्ये आपण काही ग्रामस्थांशी इथं बोललो, त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांचा कौल समजून घेतला, त्यांना समजून घेतलं आणि त्यांचे काय प्रश्न आहे, त्यांचा कौल कुठल्या बाजूने आहे. अर्थात संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला त्यांच्याकडून भेटल्या. शेतीच्या इथल्या समस्या मोठ्या आहेत, कडब्याला दर नाही, ज्वारीला दर नाही, याही देखील समस्या आहेत. पण तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे ऍक्च्युअल मध्ये प्रश्न काय आहेत? सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न कोण सोडवू शकतो? कोण खासदार व्हायला पाहिजे? राम सातपुते एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला प्रणिती शिंदे उभ्या आहेत. तुम्हाला जे काय वाटतं ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.